वाचवलंच रे देवा तू मला एकदा मरताना, आता 100 वेळा विचार करीन खरं प्रेम करीन. या असल्या पुरी राजस्थानमध्ये जन्माला यायला पाहिजे, कारण ह्यांना 30 लोक बरोबर ट्रीट करू शकते. 2 मिनिटासाठी मला वाटलं की बबडीची बारकी बहीण आहे. ज्या वयात त्यांना अभ्यासाचं टेन्शन यायला पाहिजे त्या वयात त्यांना फेक लव्हचं टेन्शन येतं. म्हणजे दुनिया खरंच पोहोचली बरं का, चंद्रावर जायच्या लेवलला आली. आता पुढची व्हिडिओ लावा. उसे ब्लॉक करने में वो मजा कहा जो उसकी. विचार करण्याचा 365वा दिवस. ह्यांच्या आईबापांनी ही असली गाबडी कुणाच्या भरोशावर बाहेर सोडली असतील आणि घरी गेल्यावर ह्यांच्या आईबाप ह्यांना धपकवत नसतील का? माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, ही असली जर गाबडी घरात असतील ना तर लय हा ना, विचारच करू नका. डोंट हेजिटेट. आधी पलंग घालतो. तुझा पलंग घालतोय ना, 10-12 खेळ घेऊन ये, त्या पलंगाला ठोक आणि पलंग नीट कर. हिथं काय सांगायला लागली आधी पलंग घालतोय, मग पाळणा घालतो. नाही आधी तुझा पलंग घालत होता, आता पाळणा हलायला लागला. त्याला 4-5 रशीनं बांध, नाहीतर पाळणा काढून खाली ठेव, नाहीतर त्या पाळण्याला धरून बस. नाही घर आहे का भूताटके तीच कळणं झालंय. हे हलतंय ती हलतंय नाही, हिची मान पण बघा स्प्रिंग बसवल्यासारखी हलायला लागली. आजकाल माझे ते मित्र पण मला ऍटिट्यूड दाखवायला लागले, जे लहानपणी माझ्या समोर बिना चड्डीचं फिरायचे. तूच रे भोंगळ्या. ती लोक कोणत्या युनिव्हर्स मध्ये जगते ती ह्यांनाच माहिती. प्लीज तुमचं जे तुम्ही छपरी युनिव्हर्स बनवून ठेवलंय ना त्यातनं प्लीज तुम्ही बाहेर या, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की ही दुनिया किती मोठी आहे. आता एकदम सिंपल लॉजिक आहे, हे ज्या वयाचे मित्र चड्डीत फिरताना हे काय साडी घालून त्यांना बघत असेल का? जेव्हा तू चालती तेव्हा लय भारी दिसती, जेव्हा तू वाचती तेव्हा डायरेक्ट काळजात बसती. जेव्हा ती चालती तेव्हा भारी दिसती मान्य आहे मला, पण जेव्हा ती वाचती ना त्यावेळेस ती काळजात नसल बसत. त्याला मेनी हार्ट अटॅकचे झटके म्हणतात. तुझा काहीतरी गैरसमज होतोय दीदी. बॉयफ्रेंडला नवरा समजताय का? हरकत नाही, मी पण आधी कुत्र्याला वाघ समजायचे. तरी मी म्हणलेलं ह्यांच्या मेंदूचा विकास नाही झाला. कधी चुकून असं झालंय का शेजारच्या काकांना पप्पा म्हणली? पोरांना रशियन पाहिजे, पोरींना कोरियन पाहिजे, पण मला फक्त महाराष्ट्रीयन पाहिजे. कोई तरीका है भीख मांगने का? ना त्यांना रशियन भेटणार आहे ना त्यांना कोरियन भेटणार आहे. तू कशाला स्वप्न बघती दिवसा ढवळ्या? जेव्हा नुकत्याच 10वी पास झालेल्या 2 निब्या पार्क मध्ये जाऊन त्यांच्या फ्युचर प्लॅनिंग बद्दल डिस्कस करत असतात तेव्हा पियुषे, तुझा भाऊ माझा कोण? भाऊ. तुझी मम्मी माझी कोण? मम्मी. तुझी बहीण माझी कोण? बहीण. मग तुझा नवरा माझा कोण? आणि मग नवरा कोण? सोडा की हात मजदाची. क्यों सुलता वना आलाय मार्केट मध्ये. झाला आता सीझन चालू, आता कोणाचं पाखरू कोण घेऊन जाईल काहीच कळणार नाही. तिकडं कोणाचं पाखरू कोणी पण नेऊ दे, तो बुंदी भात खायचा आणि घरी निघायचं. मुलींना एखाद्या मुलावर प्रेम करायचं असेल ना, त्याच्या सुंदरतेवर नाही, त्याच्या पैशावर नाही, तर त्याच्या सुंदर मनावर प्रेम करा. आयुष्यभर खुश राहाल. आणि लगीन झाल्यावर कुसळ खावा. नाही भेटली तर आमच्या मान तालुक्यात या, मी तुम्हाला देतो. नाही एवढा कॉन्फिडन्स येतोय तुमच्याकडे कुठनं मला ती कळणं झालंय. आता कुणी कुणावर प्रेम करायचं, कसं प्रेम करायचं ती पण ही असली छपरी शिकवणार. ही असली छपरी शिकवणार. गावाकडच्या पोरामध्ये आणि सिटी मधल्या पोरामध्ये काय फरक असतो माहितीये का? आता तुझ्या एवढा दांडगा अनुभव सगळ्यांनाच असेल असं नाही वाटत मला, की ज्यांना गावाकडच्या पण पोरांचा अनुभव असेल आणि शहराकडच्या पोरांचा पण अनुभव असेल. सिटी मधली पोरं म्हणतात हिला गार्डन मध्ये नेऊ की कॅफेत नेऊ, आणि गावाकडची पोरं म्हणतात हिला उसात नेऊ की कापसात नेऊ. तुझ्या आई बाप तुला धोपटत नाही का? कंट्रोल कंट्रोल उदय. कधी भीक मागायची वेळ आली ना तर देवळात जा, आपल्यांच्या दारात नका जाऊ. नाही बरं आहे दीदी तुझं, देवळात जाऊन भीक मागायचे. ताई तुम्ही कशी पण व्हिडिओ बनवा, तुम्हाला फुल सपोर्ट आहे माझा, कारण तुमच्या व्हिडिओ मध्ये खूप काही शिकायला मिळतं. तुझ्या आई बाप तुला धोपटत नाही का? तुझ्यासाठी तर तुझ्या आई बापाने शाळेत पैसे भरले असतील ना तर लय मोठी चुकी झाली असेल. तुला हिच्या घरी नेऊन सोडलं पाहिजे होतं, म्हणजे चांगला शिकला असतास. नाही शिकून मोठा बॅरिस्टर पण झाला असतास. मी काय म्हणते, नाही तू काय म्हणूच नको. तू कशाला काय म्हणते? थोबाड उघडलं की तू घाणच करणार आहे, त्यापेक्षा तुझं थोबाड बंदच ठेव. काय म्हणू नको, काय गरज नाही. ते लग्नाच्या पहिल्या रात्री दुधाचा ग्लास घेऊन जाणं योग्य आहे का? वडक्याची बॉटल घेऊन गेलेलं नाही चालणार का? माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. डीजे लवर, डीजे ऑपरेटर, हॅशटॅग मनाची मालकीन. बघा डीजे ऑपरेटिंगचा हिचा काय मला लांब पर्यंत संबंध दिसला नाही, पण मनाची मालकीन बघून मला हळूहळू आता समजायला लागले की पूर्वीच्या काळी पोरींवर एवढी बंधनं का असायची. आता हे प्लीज सगळ्यांनी मनावर घेऊ नका, फक्त हिच्यासाठीच आहे, नाहीतर उगाच माझा मोय व्हायचा.
जी लोक तुमचं येऊन आम्हाला सांगतात आणि आमचं येऊन तुम्हाला सांगतात त्यांना 10 बापाचं म्हणतात. आणि हे ज्या असल्या रील बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करतात ना त्यांना बाबाचं म्हणतात. ऍटिट्यूडच्या गोष्टी तर तू माझ्या समोर करूच नको. तेव्हा पैदा झालते ना तेव्हा 2 वर्ष कोणासोबत बोलले पण नव्हते. एकदा घरी विचार तुला चिमणीचं उष्ट पाणी पाजलेलं का नाही तर ती मासा चिंगडी मासा तरी तोंडात एकदा फिरवलाच असेल. 2 वर्ष बोलली नाही त्याला ऍटिट्यूड नाही ती म्हणत. निम्म्यांना वाटलं असेल मग की पोरगी आली काय जन्माला. नाहीतरी 2 वर्ष नाही बोलली तसंच आतापर्यंत कंटिन्यू केलं असतं तरी चाललं असतं. उगाच ते तोंड उघडल्यामुळे जेलमध्ये जायला लागलं ना ते तरी वाचलं असतं. आमच्या दोघींना सोबत बघून जळते ना तुमची. हा जळते ना. भल्या भल्यांना जाऊन विचार. गरज नसताना जन्माला आलेल्या अवलादी ह्यांनाच म्हणते. यांनी रील्सवर एवढी घाण केली. मला एक सांगा तुमचं अजून किती वय झाले मला माहित नाही बरं का पण दिसायला तर तुम्ही बारक्या बारक्या निब्यात दिसताय. असं काय पण रायमिंग करून शिव्या दिल्या की असं प्राऊड फील होतं का काय बापांना तुमच्यातून. कंट्रोल जाऊन द्या मरू द्या आपल्याला काय करायचंय. सुधारल्या तर सुधारल्या नाही तर अजून व्हिडिओ बनवा. आपण अजून व्हिडिओ बनवू आणि बघा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि इथपर्यंत बघितलं असलं तर लाईक पण करा आणि हा लावा गाणं. अरे तू शांती ठेव पण मी त्या रंबेला पटवणार आहे. अरे काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय